नमस्कार. ब्लॉग क्रिएट करणे भाग 5 यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील भागांमध्ये आपण जे व्हिडिओ पाहिले त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग केलेला दिसून येतोय. तर मागील जे आपले 4 व्हिडिओ झालेले आहेत, 4 भाग झालेले आहेत, त्यामध्ये आपण ब्लॉग तयार करणे, त्यामध्ये हेडर ऍड करणे, त्या हेडरला ऍडजस्ट कसं करायचं ते, त्याचप्रमाणे मूव्हिंग टेक्स्ट बॅनर ऍड करणे HTML कोडद्वारे, जे ऑनलाईन रेडीमेड HTML कोड अवेलेबल आहेत त्याद्वारे मूव्हिंग टेक्स्ट बॅनर ऍड कसं करायचं, त्यानंतर पोस्ट अपलोड कशी करायची आणि ऑनलाईन GIF इमेज तयार करून त्या इमेजचं जे डिस्प्ले आहे ते डिस्प्ले कसं ऍड करायचे या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. तर आजच्या या भागामध्ये आपण पेजेस कशी क्रिएट करायचं, त्या पेजेसची लिंक या ब्लॉगला कशी द्यायची हे आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही जे आपलं ब्लॉग क्रिएट केलेलं आहे ते ब्लॉग ओपन करून घ्या, लॉग इन करून, आणि आपल्या ब्लॉग मध्ये अशी जागा निवडून घ्या की त्या ठिकाणी आपल्याला या पेजेसची लिंक ही द्यायची आहे. तर आपण या ब्लॉग मध्ये जो आपण एक टेक्नो टीचरचा जो वुमन्स टेक्नो टीचरचा ब्लॉग क्रिएट केलेला आहे, या ठिकाणी बघा येलो शेड मध्ये मी एक रेषा दिलेली आहे. मी असं समजतो की या ठिकाणी मला पेजेसची लिंक द्यायची आहे. तर बघूया आता ती लिंक कशी द्यायची, आणि त्यासाठी सर्वप्रथम काय करावं लागेल. सर्वप्रथम आपल्याला पेजेस क्रिएट करायचे आहेत. हे पेजेस कशी क्रिएट करायचे, हे आता आपण पाहूया. सर्वप्रथम डिझाइन लेआउट या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे. यामध्ये बघा पेजेस, इथे न्यू पेज हे ऑप्शन आहे. या न्यू पेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्या विषयासंबंधी, ज्या घटकासंबंधी तुम्हाला पेजेस क्रिएट करायचे आहे, उदाहरणार्थ तुमच्या शाळेसंबंधी जर ब्लॉग असेल तर माझी शाळा किंवा माझ्या शाळेविषयी किंवा माझ्या शाळेतील शिक्षक असे पेजेस आपण क्रिएट करायचे आहेत, जेणेकरून ज्यावेळी कोणी व्हिजिटर आपल्या साईटला भेट देईल आणि माझी शाळा यावर क्लिक करेल त्यावेळी हा पेज ओपन होईल. या ठिकाणी माझी शाळेविषयीची सगळी माहिती तुम्ही इथे देऊ शकाल. हे बघा, तुम्ही आपला एक विषय निवडलेला आहे. इथे बघा तुम्ही मराठीत सुद्धा टाईप करू शकता. खाली मराठीत टाईप करून तुम्ही कॉपी करून वर जे टायटल आहे तिथे देऊ शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे टाईप करायचं आहे तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. तुम्हाला ज्याविषयी पेज क्रिएट करायचं आहे त्याविषयी तुम्ही इथे लिहून त्या संबंधीची सर्व माहिती जी आहे या पेज मध्ये लिहू शकता. समजा जसं मी आता सध्या काहीतरी लिहितोय, तुम्ही समजा माझी शाळा हे टायटल दिलं तर त्या शाळेसंबंधीची सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. समजा शाळेसंबंधी फोटो जर ऍड करायचे असेल तर लिंकच्या शेजारी जे फोटोचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आपल्या लॅपटॉपच्या कॅम्प्युटरमध्ये जे फोटो आहेत शाळेसंबंधीचे त्या फोटो सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता, जेणेकरून ब्लॉगला व्हिजिट देणारा व्हिजिटर फोटो सुद्धा होऊ शकेल. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. स्टेप पोस्ट ऍड करताना आपण ह्या स्टेप केलेले आहेत फोटो ऍड करायचे. त्यानंतर जी माहिती तुम्हाला पाहिजे असेल ते ऍड करून पब्लिश या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर एक पेज अशा प्रकारे आपण क्रिएट केलेलं आहे. या प्रकारे तुम्ही असंख्य पेजेस क्रिएट करू शकता. ते बघा, जवळजवळ 4-5 पेजेस क्रिएट करतोय.
अशा प्रकारे आपण एक 5 पेजेस इथे मी क्रिएट केलेले आहेत. तर आता या पेजेसची जी लिंक आहे ती आपल्या ब्लॉगला कशी द्यायची हे आपण पाहूया. तर सर्वप्रथम डिझाइन लेआउट किंवा इथे डायरेक्ट बघा लेआउट ऑप्शन दिसतो. या ठिकाणी लेआउट वर क्लिक केल्यानंतर आपलं हे पेज ओपन होते. हे ओपन झाल्यानंतर इथे बघा ऍड गॅजेट म्हणून एक ऑप्शन, या स्टेप आपण केलेले आहेतच ऑलरेडी. तर ऍड गॅजेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इकडे उजवीकडे ऍड गॅजेट ब्लँक दिसतोय. ठीक आहे, तर मी या ऍड गॅजेटवर क्लिक करतो. आपल्याला या आडव्या रेषेमध्ये पाहिजे आहे, परंतु सर्वप्रथम आता आपण ठीक आहे आपला ब्लॉक बघून घेऊया. आपण बघा आपण कुठे जागा निवडली होती, तर जे व्हर्टिकल डिस्प्ले होत आहे बॅनर त्याच्या खाली आपल्याला होरिझॉन्टल मध्ये आपल्याला हे ऍड करायचं आहे. ठीक आहे, मी इथे क्लिक करतोय ऍड गॅजेट. ऍड गॅजेट वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन ओपन होतील. यामध्ये आपल्याला पेजेस म्हणून एक ऑप्शन शोधायचं आहे. इथे बघा खाली पेजेस म्हणून एक ऑप्शन दिसतो. ओके, हे बघा इथे प्लस या साइन वर क्लिक करा. ठीक आहे, आता प्लस साइन वर क्लिक केल्यानंतर काय दिसते आपल्याला की आपण जे पेजेस क्रिएट केलेले आहेत, जे जितके पेजेस तुम्ही क्रिएट केलेले असाल त्या सर्वांची लिस्ट इथे दिसते. ठीक आहे, टायटल तुम्हाला जे असेल ते देऊन टाका. त्यानंतर इथे होम वर ऑलरेडी क्लिक असेल ते असू दे. त्यानंतर जे पेजेस तुम्हाला त्या गॅजेटमध्ये पाहिजे आहेत त्या पेजेसवर क्लिक करून घ्या. ठीक आहे, तर मी आता हे सगळे पेजेस आहेत क्रमानुसार, ज्या क्रमानुसार पाहिजे असेल त्या क्रमानुसार तुम्ही टिक करू शकता, किंवा खाली जे डिस्प्ले होत आहेत पेजेस त्यांना तुम्ही ऍडजस्ट सुद्धा करू शकता ज्या क्रमानुसार तुम्हाला पाहिजे असेल. इथे क्लिक करून याला वर स्लाइड केलं की ते वर खाली जाणार. अशा प्रकारे तुम्ही त्यांचा क्रम सुद्धा बदलवू शकता. ठीक आहे, हे एवढं झाल्यानंतर खाली एक सेव्ह म्हणून ऑप्शन असेल, व्यवस्थित बघून घ्या एकदा. आणि खाली एक सेव्ह म्हणून ऑप्शन आहे, त्या सेव्ह ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता मी सेव्ह वर क्लिक केला तर बघूया आपला ब्लॉगवर ते लिंक कसे दिसतात ते. ठीक आहे, बघा इकडे उजव्या बाजूला आपण जे पेजेस क्रिएट केलेले आहेत त्या पेजेसची लिंक त्या सगळ्या पेजेसची लिस्ट इथे आलेली आहे. ठीक आहे, परंतु आपण तर जागा या बाजूला निवडली होती, बरोबर आहे. इथे जे बॅनर आहे आपलं स्लाइडिंग बॅनर त्याच्या खाली, तर आता तिथे कसं आणायचं हे बघूया. हे आपलं लेआउट आहे. ठीक आहे, आणि हे बघा पेजेस म्हणून ऑप्शन आहे हे इथे आहे. आपल्याला त्या वर पाहिजे आहे ती इथे आडव्या रेषेत. ठीक आहे, याला मी क्लिक करतोय माऊसने, क्लिक करून स्लाइड करून इथे जी रिकामी जागा आहे बघा, इथे रिकामी जागा क्रिएट होत आहे, इथे मी सोडून देतोय. ठीक आहे, सोडून दिल्यानंतर याला सेव्ह अरेंजमेंट करून घ्या. ठीक आहे, आणि आता आपला ब्लॉग बघूया. आपण व्ह्यू ब्लॉग वर क्लिक करतोय. ठीक आहे, आपण व्ह्यू ब्लॉग वर क्लिक केलेलं आहे मी. ठीक आहे, बघूया आता हे कसं दिसतंय. तर लोड होऊ द्या. ओके, ठीक आहे, तर अशा प्रकारे हे होरिझॉन्टल मध्ये ते आलेले आहे, आडव्या रेषेमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, हे आहेत आपले पेजेसचे लिंक. तर हे काय आहे की ज्यावेळी विजिटर कोणी भेट देणार आपल्या ब्लॉगला यावर क्लिक करेल एखाद्या ऑप्शनवर, तर त्या संबंधीची माहिती जी आपण पेजेस मध्ये दिलेली आहे ती माहिती त्या माणसांना दिसणार आहे. या ज्या टॅब्स आपण दिलेले आहेत या टॅब्सचे कलर्स सुद्धा आपण चेंज करू शकतो, त्यांचे बॅकग्राऊंड सुद्धा चेंज करू शकतो. ते कसे करायचे, याचे स्टेप्स इथे जसं मी हे करतोय डिस्प्ले होते तुमच्यासमोर त्या प्रकारे तुम्ही करून घ्या. आणि त्या प्रकारे त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही त्या टेपचे कलर्स वगैरे चेंज करू शकता. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.